नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही जमिनीच्या सातबाऱ्यात फेरफार. गुडेवाडीतील शेतकऱ्यांचा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप. चौकशी करून कारवाईची मागणी. चंदगड तालुक्यातील गुडेवाडी येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाचा आदेश असतानाही त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर बेकायदेशीर फेरफार नोंद केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी गुडेवाडी येथील तलाठी तसेच नागरवाडी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार गुडेवाडी येथील गट क्रमांक 319, 426, 427, 428 व 429 या जमिनी त्यांच्या नावावर नोंद आहेत. या जमिनीबाबत चंदगड येथील दिवाणी न्यायालयात 10 जून 2010 पासून दावा सुरू असून न्यायालयाने या संदर्भात आदेश दिलेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. गावातील मीनाजी गावडे यांनी न्यायालयात खोटे साक्षीदार व खोटे पुरावे सादर करून दावा मंजूर करून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच यापूर्वीही सन 2013 मध्ये पैसे देऊन सातबारा उतार्यात फेरफार नोंद केल्याची तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रार प्रलंबित असतानाही फेरफार नोंद कायम ठेवण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अपील प्रलंबित असतानाही मंडळ अधिकारी नागरवाडी व तलाठी यांनी संबंधित व्यक्तीकडून पैसे घेऊन जमिनीच्या सातबारा उतार्यावर फेरफार नोंद केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नोटीस काढून फेरफार नोंद बेकायदेशीरित्या मंजूर करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटलं आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना आणि पूर्वी फेरफाराबाबत तक्रार करण्यात आलेली असतानाही पुन्हा फेरफार नोंद करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जमिनीची नावे बेकायदेशीरित्या बदलण्याचा प्रयत्न झाल्यास आत्महत्या करल्याशिवाय पर्याय उरणार नाही असा गंभीर इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यापूर्वी फेरफार नोंद झालेली असतानाही पुन्हा बेकायदेशीर फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी गुडेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनाची प्रत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे निवडक साहित्य. विशेषांक प्रकाशित. दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित DR माने महाविद्यालय कागल मराठी विभाग आयोजित आविष्कार या भित्तिपत्राचा 2026-27 शैक्षणिक वर्षातील पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी या दिनाचं औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांचे निवडक साहित्य विशेषांक ही भित्तिपत्रका प्रमुख संपादक शिल्पा कुंभार यांनी संपादित केली. अण्णाभाऊ साठे यांची उत्कृष्ट कामगिरी कादंबरी पुरस्कार प्राप्त कादंबरी फकीरा तसेच उपकारांची फेड आणि सापळा या कथा, माझी मैना गावाकडे राहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेला पोवाडा संपादन करण्यात आला. विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य माहीत व्हावे, यांचे लेखनशैलीचे विज्ञान ज्ञात व्हावं आणि अण्णाभाऊ साठे यांचं मराठी साहित्यात असलेलं योगदान याविषयी आकलन व्हावं या हेतूने सदर भित्तिपत्रिकेचं संपादन करण्यात आलं. सदर प्रकाशन समारंभाप्रसंगी मराठी विभाग समन्वयक संदीप वाडीकर यांनी कार्यक्रमांचं प्रस्तावित केलं आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त स्वरूपाचा आढावा घेतला. सदर भित्तिपत्रिकेचे प्रकाशन IQAC विभाग प्रमुख डॉक्टर आदिनाथ गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या भित्तिपत्रिकेसाठी लेखन सहाय्य करणाऱ्या अनुजा पाटील, तन्वी माळी, पूर्वा परीट, सानिका पाटील, अनुष्का पाटील, ज्योती कांबळे या विद्यार्थिनींचा लेखनी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचं निवेदन आविष्कार भित्तिपत्रिकेच्या प्रमुख संपादक शिल्पा कुंभार यांनी केलं तर आभार शर्मिला पाटील यांनी मानले. सदर भित्तिपत्रिकेसाठी दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैयासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपिन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक प्रवीण चौगले, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तेरणी जुना कळवीकट्टे रोड परिसराची ग्रामपंचायतीकडून स्वच्छता. तेरणी तालुका गडिंग्लज येथील जुना कळवीकट्टे रोड परिसराची ग्रामपंचायतीकडून स्वच्छता करण्यात आली. या वार्डातील सदस्य करवीर उथळे यांनी येथील सदस्यांची तातडीने दखल घेत कार्यवाही केली. याबाबत येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीचं लक्ष वेधलं होतं. याची तात्काळ दखल ग्रामपंचायतीने घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे हटवून
या ठिकाणी जंतुनाशक पावडर टाकली, यामुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. DBC लाईव्ह न्यूजकरिता गडिंग्लजहून जर्नलिस्ट रावसाहेब यादव. माझं गाव आरोग्य संपन्न गावचे पारितोषिक जिंकण्याचा तेरणी गावाचा दृढ संकल्प. ग्रामपंचायत पदाधिकारी, समिती सदस्य व आरोग्य विभागाची बैठक संपन्न. गावातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांचं आरोग्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने तेरणी तालुका गडिंग्लज येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र शासनाचा एकूण 5 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त करण्याचा एकमुखी संकल्प या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी एकूण 5 कोटी रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातात. गावातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, माता व बाल आरोग्य आणि आजार नियंत्रण यासारख्या जवळपास 59 निकषावर ग्रामपंचायतीचं गुणांकन केलं जातं. नामांकन तपासणीत 70% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून घोषित केलं जातं. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 5 कोटी रुपयापर्यंतच्या पुरस्काराची तरतूद आहे. स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा. बैठकीदरम्यान गावातील कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, साथीच्या रोगांचा प्रतिबंध तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी यासारख्या संवेदनशील विषयावर सविस्तर चर्चा झाली. गावातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि गाव पूर्णपणे आजारमुक्त व आरोग्य संपन्न व्हावं यावर विशेष भर देण्यात आला. विविध प्रभागावर नेहमी स्वच्छता राखणे व कचरा व्यवस्थापनाचं योग्य नियोजन करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. शासकीय योजनांची माहिती व जनजागृती. आरोग्य सेविका जयश्री कांबळे, आरोग्यसेवक बसवराज अगस्की आणि कुंभार यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली आणि सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलं. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीला पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, सरपंच रमेश पुजारी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, ग्रामपंचायत सदस्य दीपा नरेवाडी, सोवन्ना कातीगार, रमजान अंकली, संतोष नाईक, गीता गोरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. DBC लाईव्ह न्यूजकरिता जर्नलिस्ट रावसाहेब यादव. DR माने महाविद्यालयात NSS विभागाचा उपक्रम. जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त 300 वृक्षांचं वृक्षारोपण. दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित DR माने महाविद्यालय कागल यांच्या NSS विभागाच्या वतीनं जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि महाराष्ट्र शासनाच्या 300 कोटी वृक्षारोपण मोहीम व इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रमाअंतर्गत जैव विविधता पार्क लक्ष्मी टेकडी कागल येथे 300 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाचा हेतू म्हणजे निसर्गातील जैवविविधता टिकून राहण्यासाठी वृक्षांचं असलेलं महत्त्व यात ज्ञात व्हावं, तसेच आजच्या प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या समाजाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी व ऑक्सिजन वायूमध्ये वाढ करण्यासाठी तसेच ओझोनचा थर सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक असतं. पृथ्वीवरील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी सुद्धा वृक्षांची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. या हेतूने सदर वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे. सदर वृक्षारोपण उपक्रमावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद आजगेकर, सार्थ एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर दिलीप माळी, IQAC प्रमुख डॉक्टर आदिनाथ गाडे, डॉक्टर श्रीनिवास पाटील, अमरसिंह राजपूत, सचिन कांबळे, हरी आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच NSS प्रकल्प अधिकारी डॉक्टर लखन भोगन, राजेश नढाळे, विनायक खोत, विश्वजित खाडे, पूजा पाटील, शर्मिला पाटील आणि NSSचे स्वयंसेवक यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर वृक्षारोपण उपक्रमासाठी दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैयासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपिन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौगुले, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.